हवेमधला गारवा हळूहळू कमी होतो आणि वसंत संपताच उन्हाळा सुरू होऊन तापमान झपाट्याने वाढायला लागते. अशा वेळी शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह तयार करणार आहोत. याचा रंग देखील तुम्ही बघू शकता, काय सुरेख आलेला आहे. हे बनवून तुम्ही काचेच्या बरणीत भरून ते अगदी महिनाभर सुद्धा फ्रीज मध्ये ठेवून हवं तेव्हा पन्ह बनवून पिऊ शकता. पाहिल्यानंतरच प्यावंसं वाटेल असं सुंदर पन्ह सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूया. पण त्याआधी भाग्यश्री रेसिपीज या चॅनेल वरती तुमचं खूप खूप स्वागत. पन्ह बनवण्यासाठी इथे मी 5 कैऱ्या स्वच्छ धुवून कपड्याने कोरड्या करून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतल्या की त्यावरती चीक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो. धुवून घेतलेल्या कैऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये घालून कुकरच्या तळाशी पाणी घालायचं. कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता आपण कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर व्यवस्थित थंड झाला की या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. कैऱ्या आपल्या छान शिजलेल्या असतात. अगदी सहज अलगद याची साल आहे ती बाजूला होते आणि गर आपला काढायला अगदी सोपं होतं. तर 2 शिट्ट्यांमध्ये छान अशा आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत. शिजलेल्या कैऱ्यांचा इथे मी गर देखील काढून घेतलेला आहे. वाटीच्या साहाय्याने मोजल्यानंतर साधारण 1 वाटी एवढा गर आपला इथे निघालेला आहे. जेवढा गर असेल तेवढाच यामध्ये आपण गूळ वापरायचा आहे. जर कैरी जास्त आंबट असेल किंवा तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणखी थोडं वाढवलं तरीही चालू शकतं. पूर्णपणे यामध्ये आपण गुळाचाच वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्या पण्याला रंग छान येतो, शिवाय पौष्टिक होतं आणि चव देखील वाढते. तर संपूर्णतः गुळाचा वापर मी यामध्येच करणार आहे. हे पन्ह बनवण्यासाठी तुम्ही गुळ जो आहे तो किसून वापरू शकता. या पद्धतीने मी फोडून घेतलेला गुळ आहे. तर मिक्सर वरती डायरेक्ट न वाटता मी चमच्याच्या मदतीने थोडासा गुळ यामध्ये एकसारखं करून घेते. फक्त आपण हे चमच्याने एकसारखं करून घेतलेलं आहे. तरी देखील तुम्ही बघू शकता मस्त असा कलर याला आलेला आहे. शिवाय चकाकी देखील दिसते. पण हे मिक्सरला फिरवून घेतलं की याला आणखी छान असा कलर आणि चकाकी येते. शिवाय हे मिश्रण जे आहे ते एकसारखं होतं, त्यामुळे आपल्या पण्याची चव आणखी वाढते. तर हे मिक्सरला एकदा फिरवून घेऊया. यामध्ये गुळाचा वगैरे खडा असेल तर तो देखील छान विरघळायला मदत होते. मिक्सरला छान असं मिश्रण फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपलं मिश्रण छान एकसारखं झालेलं आहे. शिवाय चकाकी तर तुम्ही पाहतच आहात किती मस्त दिसते आणि रंग याचा अगदी सुरेख दिसतोय. पाहता क्षणी प्यावंसं वाटेल इतकं छान आपलं पन्ह दिसते. यामध्ये आता आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर मी घातलेली आहे. ही वेलची पावडर वाटून घेत असताना यामध्ये मी साखरेचा वापर केला होता, त्यामुळे 1 चमचा वेलची पावडर मी घातलेली आहे. तुम्ही साखरेचा वापर न करता वेलची पावडर मिक्सरला वाटून घेतली असेल तर मी पाव चमचा एवढीच वेलची पावडर वापरली तरीही चालतं. वेलची पावडरमुळे आपल्या शरीराला गारवा मिळायला मदत होते. त्यानंतर 2 ते 3 चिमूट होईल एवढं मी काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ देखील घालून घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण छान एकसारखं करून घेतलेलं आहे. मस्त असं आपलं पन्ह पिण्यासाठी तयार झालंय. हे पन्ह आता ग्लास मध्ये घालून यामध्ये थंड पाणी घालून आपलं पन्ह पिण्यासाठी तयार करून घेऊया. तयार या पण्यामध्ये एका ग्लास मध्ये आपण भिजवलेल्या सब्जा देखील घालणार आहोत. आपल्या व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण जेवढे पण सरबत रेसिपी पाहिले आहेत त्यामध्ये मी आवर्जून सब्जाचा वापर केलेला आहे. कारण सब्जा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. उन्हाळ्यामध्ये घरातल्या प्रत्येकानं सब्जा हा पिलाच पाहिजे. तर असा हा पौष्टिक सब्जा देखील मी एका ग्लास मध्ये घालून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये हा सब्जा मी भिजवून ठेवला होता. सब्जा आता मी एका ग्लास मध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपलं पन्ह पिण्यासाठी तयार झालेले आहे. मस्त असा रंग देखील याला आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.
आणि वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा रेसिपी